चला, नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणाऱ्या अपकमिंग तुमची गट क परीक्षेसाठी आपण इथे काही मॅरेथॉन सेशन चालू करत आहोत। राज्यसेवा 2025 चे सेशन तुमचे चालूच राहणार आहेत। तर महाराष्ट्र गट क सेवेसाठी जो इथं मी ठोकळा दाखवत आहे तुम्हाला, हा ठोकळा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल, Amazon फ्लिपकार्ट वरती पण मिळेल आणि काही प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे तुमच्या सिटीमध्ये पण मिळून जाईल। ठीक आहे, ओके। तर क्विक रिव्हिजन मध्ये आपण सगळेच विषय इथे घेणार आहोत आणि डेफिनेटली या रिव्हिजनचा तुम्हाला फायदा होणार आहे। तर बघा, पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की या पुस्तकामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स, नागरिकशास्त्र म्हणजे पॉलिटी, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित सगळे काही विषय तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जातील। थेरी प्लस जे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत ना, प्रॅक्टिस क्वेश्चन पण तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील। ठीक आहे, ओके। तर याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो पहिला पार्ट पॉलिटीचा आहे। आज आपण पॉलिटीचा पहिला पार्ट स्टार्ट करतोय। तर याच्यामधले बरेच पॉइंट असे आहेत की जे रिपीट तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील। याच्या आधी पण आपण बघितले, आपली जी कंबाईनची परीक्षा झालेली असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामधून काही रिपीट क्वेश्चन झालेले दिसून येतील। ठीक आहे, ओके। तर इथं आपल्याला भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास जो आहे तो कव्हर करायचा आहे। याच्यामध्ये राज्य व्यवस्थापन, प्रशासन आणि ग्राम व्यवस्थापन याच्यावरती 1 किंवा 2 क्वेश्चन येतो, ज्याला आपण पंचायत राजचा भाग म्हणतो। ठीक आहे, ओके, क्लिअर। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, घटनेची पार्श्वभूमी जी आपण म्हणतो ना, किंवा घटना कशी बनली वगैरे त्याचा इतिहास, त्याच्यामधून क्वेश्चनची संख्या जास्त राहते। गट क ला तुम्हाला 1 लाइनर राहतील, 4 लाइनर किंवा 3 लाइनर क्वेश्चन जास्त नसतात। ठीक आहे, ओके। चला तर स्टार्ट करूया आपण। तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भारतीय जनतेने किती तारखेला 26 नोव्हेंबर 1949 या डेट वरती कायम क्वेश्चन विचारले जातात। तर 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय घटना जी आहे ना, ती भारतीय घटना स्वीकृत आणि संमत केलेली आहे। ओके, क्लिअर। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 26 जानेवारी 1950 ही जी तारीख आहे, ही तारीख पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय। म्हणजे स्वीकृत आणि संमत केलेली तारीख आणि अंमलात आणलेली तारीख, या 2 तारखा ज्या आहेत ना, या 2 तारखा खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी। त्याच्यानंतर आपल्याला भारताच्या घटनेच्या वैशिष्ट्यावरती क्वेश्चन विचारला जातो की भारताची जी घटना आहे अतिशय लांबलचक आहे, क्लिष्ट आहे, हे तर आपल्याला येऊन जातं, पण संघराज्यात्मक आहे असे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा। जर सेंटेन्स तुम्हाला दिलं की भारताची घटना संघराज्यात्मक आहे, केंद्र आणि राज्य यांच्या अधिकाराची विभागणी तुम्हाला घटनेमध्ये दिसून येते, तुलनात्मक दृष्ट्या लवचिक आहे, म्हणजे घटनेमध्ये जर बदल करायचे असतील तर बदल करता येतात, पण ते बदल करणं इतकं सोपं पण नाही आणि इतकं अवघड पण नाहीये, त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, फ्लेक्झिबल आहे। ठीक आहे। मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे यांची तरतूद आहे। म्हणजे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे हे भारताच्या घटनेची वैशिष्ट्य आहेत, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं। ठीक आहे। स्वतंत्र न्याय व्यवस्था, एकेरी म्हणजे केंद्राचं नागरिकत्व, असेच पॉइंट एक्झाम मध्ये विचारले जातात। बघा की स्वतंत्र न्याय व्यवस्था हे भारताच्या घटनेचं वैशिष्ट्य आहे का? आहे। त्याच्यानंतर एकेरी म्हणजे फक्त केंद्राचं नागरिकत्व, म्हणजे आपण काय म्हणतो, आम्ही भारताचे नागरिक आहोत, बरोबर। आपल्याला सेपरेट असं महाराष्ट्राचं नागरिक आहोत असं आपण म्हणू शकतो का? नाही, बरोबर। म्हणजे इथं आपण काय बघतो की एकेरी नागरिकत्व आहे, म्हणजे फक्त केंद्राचं नागरिकत्व। प्रौढ मतदान पद्धती हे घटनेचं वैशिष्ट्य आहे, 18 वर्षावरील स्त्रिया पुरुषांना मतदानाचा हक्क आहे। संसदीय शासन पद्धती, जिथं जिथं मी स्टार केले ना ते पॉइंट तुम्हाला परीक्षेमध्ये पूर्वी विचारलेत आणि इथून पुढे पण विचारले जाऊ शकतात, याच्या बाहेर शक्यतो तर क्वेश्चन जात नाहीत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। ओके, क्लिअर। नेक्स्ट आपण पुढचा मुद्दा बघूया, घटनेतील परिशिष्ट। बघा, परिशिष्ट, त्याच्यानंतर आर्टिकल्स, घटना दुरुस्त्या, हा पार्ट खूप जास्त महत्वाचा आहे, याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात। ठीक आहे, ओके। तर लक्षात ठेवा की सुरुवातीला आपल्या घटनेमध्ये किती परिशिष्ट होती? 8 परिशिष्ट होती। आता किती आहेत?
12 आहेत. ठीक आहे. पहिली घटना दुरुस्ती 1951, 9व परिशिष्ट. आता हे कसं होतं माहिती का, गट अ आणि गट ब जोड्या लावामध्ये विचारतात. म्हणजे बऱ्याच वेळा थेरॉटिकल विचारून झाले तर कंटेंट तेच आहे, फक्त विचारायची पद्धत बदलली जाते. तर इथं तुम्हाला दिलं जाईल पहिली घटना दुरुस्ती दिली जाईल, मग इथं तुम्हाला 9व परिशिष्ट, त्याच्यानंतर 52वी घटना दुरुस्ती, 10व परिशिष्ट, त्याच्यानंतर 74वी घटना दुरुस्ती, 12व परिशिष्ट, हे तुम्हाला इथं 11व परिशिष्ट, 12व परिशिष्ट. तर कोणत्या घटना दुरुस्तीने कोणतं परिशिष्ट समाविष्ट केले हे इथं तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. IMP आहे हे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला भारतीय घटनेतील काही महत्वाची परिशिष्ट दिलेली आहेत. ही परिशिष्ट आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या परिशिष्टामध्ये काय आहे हे आयोगाकडून विचारलं जाऊ शकतं. तर जे परिशिष्ट पहिलं आहे ना, तर या परिशिष्ट पहिल्यामध्ये भारतातील राज्य, संघराज्य प्रदेश यात नमूद केलेले आहेत. सध्या भारतामध्ये किती राज्य आहेत, किती संघराज्य प्रदेश आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. दुसऱ्या परिशिष्टामध्ये काय आहे, याच्यामध्ये राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल यांचे वेतन निश्चित केलेले आहे. लक्षात घ्या, कंबाईनच्या ज्या परीक्षा आहेत ना, कंबाईनच्या परीक्षेला फिक्स असतं की इथून क्वेश्चन येतातच. फक्त आपली रिव्हिजन कमी पडते, आपला अभ्यास कमी पडतो. म्हणजे आपल्याला माहिती की हेच येणार आहे, पण आपण रिवाइज करत नाही, आपण हा पाठ परफेक्ट करत नाही. ठीक आहे. ओके, पुढे आपण जाऊया. नेक्स्ट बघा, इथं तुम्हाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, SC चे सरन्यायाधीश, SC चे इतर न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश, नियंत्रक, महालेखा परीक्षक यांचे वेतन आणि भत्ते दिलेले आहेत. पण हे करू नका, हे तुम्ही स्किप करून टाका, इथून क्वेश्चन येत नाही. ठीक आहे. परिशिष्ट 7वं बघा, याच्यामध्ये तुम्हाला केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची याच्यामधले विषय दिलेत आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे IMP आहे. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये जे विषय आहेत ना, ते विषय विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. 101वी घटना दुरुस्ती अधिनियम पण तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. 101वी घटना दुरुस्ती अधिनियम जो आहे 2016, याच्या अन्वये काय झालं, केंद्र सूचीमधला विषय क्रमांक 92 आणि 92C आणि राज्य सूचीमधला विषय क्रमांक 52 आणि 55 वगळला. बरोबर. आणि केंद्र सूचीतील विषयांची संख्या 98 पर्यंत खाली आलेली दिसून येते. याच्यावरती जनरली कधी आयोगाने क्वेश्चन विचारला नाही, पण विचारला जाऊ शकतो पुढे. हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे कोणते विषय वगळले आणि कोणते इथं ठेवलेले आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं. जस्ट एक मिनिट थांबा. चला, तर हा पार्ट आपल्याला जो आहे ना, हा पार्ट एक्झाम मध्ये अजूनपर्यंत तरी विचारलेला नाहीये, विचारला जाऊ शकतो. चल, नेक्स्ट पार्ट आपण बघूया. बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं माहिती का, याच्यामधले या सूचीमधले जे विषय आहेत ना, या सूचीमधल्या विषयांवरती जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. ओके, तर ही जी लिस्ट आहे, आपलं जे पॉलिटीचं पुस्तक आहे विथ रेफरन्स टू स्पेशल महाराष्ट्र, त्याच्यामध्ये पण तुम्हाला मिळून जातील आणि ठोकळ्यामध्ये पण मिळून जातील. नेक्स्ट पार्ट बघा, इथं आपल्याला वारंवार जे रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ना, रिपीट झालेले क्वेश्चन आपल्याला इथं राज्य सूचीतील विषयांची जी संख्या आहे 59 इतकी कमी झाली आहे. समवर्ती सूचीमधली विषयांची संख्या 52 इतकीच राहिलेली आहे. तर हे तुम्हाला एक्झाम मध्ये आधी विचारलेलं आहे आणि रिपीट पण होऊ शकतात हे क्वेश्चन. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर परिशिष्ट 8वं, याला तुम्ही IMP करा, इम्पॉर्टंट आहे. परिशिष्ट 8वं, याच्यामध्ये आपल्याला ज्या काही भारतीय भाषा दिलेल्या आहेत ना, तर त्या भारतीय भाषा तुम्हाला इथं माहित पाहिजे.
सिंपल क्वेश्चन पहिल्यांदा तर तुम्हाला विचारला जातो की टोटल किती भाषा आहेत, सुरुवातीला किती होत्या आणि नंतर कुठल्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या भाषा तिथं समाविष्ट झालेल्या आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर याच्यामध्ये बघा टोटल आपल्याला 22 भाषा मिळतात. आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, आपले मराठी आहे, ओडिया आहे, पंजाबी आहे, संस्कृत आहे, सिंधी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, उर्दू पण आहे, कोंकणी आहे, मणिपुरी आहे, नेपाळी आहे, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी. आपल्याला क्वेश्चन जर याच्यावरती आला तर तुम्हाला इंग्रजी भाषेवरती क्वेश्चन येतो. ठीक आहे, की इंग्रजी आहे का, इंग्रजी आहे का, इंग्रजी नाहीये, लक्षात घ्या, इंग्रजी याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आता हा जो तुम्ही म्हणाल की मॅडम कशाही भाषा लक्षात ठेवल्या तर चालतील का, कशाही ठेवून लक्षात चालणार नाही, आपल्याला सिक्वेन्स लक्षात ठेवावं लागेल. कारण का सुरुवातीला सिंधी, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी, बोडो, संथाली, मैथिली, डोगरी या भाषांचा समावेश नव्हता. आता हे नव्हता, होता असे शब्द देऊनच इथं तुम्हाला क्वेश्चन फसवले जातात. ठीक आहे, मग इथून पुढे जे पॉइंट्स आहेत, इथं क्वेश्चन नंबर 1 मी करते. सन 1967 कितवी घटना दुरुस्ती, 21वी घटना दुरुस्ती. मग या 21व्या घटना दुरुस्ती अन्वये कोणत्या भाषेचा समावेश केला गेला हे तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. तर सिंधी भाषेचा समावेश केला. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 इथं बनतो आपला 1992 71वी घटना दुरुस्ती कोंकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषांचा आणि 92व्या घटना दुरुस्तीनं जे 100व घटना दुरुस्ती विधेयक, बघा विधेयक देऊन पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, घटना दुरुस्ती देऊन पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डेट पण मेन्शन केलेले असतात. तर इथं 92वी घटना दुरुस्ती बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी या भाषांचा समावेश केला गेला. हा पार्ट खूप वेळा रिपीट झालेला आहे आणि हातचे मार्क्स आहेत. हे जे कंटेंट आहे हे कंटेंट तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट बघा परिशिष्ट 90 येतं. परिशिष्ट 90मध्ये काय आहे, परिशिष्ट 90मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं राज्य विधिमंडळाने जमीन सुधारणा विषयक आणि जमीनदारी निर्मूलन विषयक पारित केलेले कायदे आणि नियम यांचा समावेश आहे. ठीक आहे, ओके. आता इथं कायद्यांची संख्या वगैरे किती आहे असले पॉइंट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत नसतात, फक्त परिशिष्ट 90 काय आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. परिशिष्ट 10 याच्यामध्ये पक्षांतर, राजकीय पक्षांतरातील फूट या सगळ्या तरतुदी समाविष्ट आहेत. ओके. परिशिष्ट 11 जर आपण बघितलं तर ज्या विषयांवर पंचायतीचे प्रशासकीय नियंत्रण आहे अथवा ज्या बाबी पंचायतीच्या अखत्यारीत येतात असे 29 विषय तुम्हाला या 11व्या परिशिष्टामध्ये दिलेले दिसून येतात. म्हणून परिशिष्ट तोंडपाठ आपल्याला इथं पाहिजेत. आता इथं स्टार करून तुम्हाला हे जे दिलेलं आहे ना, तर हे करू नका, जास्त काही तुम्हाला विचारलं जात नाही. जे एक्झाम मध्ये विचारलं जात आहे ते मी तुम्हाला इथं हायलाइट करून देतच आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा परिशिष्ट 12 तुम्हाला दिलेलं आहे. इथं नगरपालिका आणि नगर परिषदा 18 विषय या परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेले आपल्याला दिसून येतात. हे सगळं कंटेंट ठोकळ्यामधलंच आहे. तुम्ही ठोकळा घ्या, एक्झामच्या आधी पूर्ण ठोकळा तुम्ही रिवाइज करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला जोड्या लावाचा क्वेश्चन विचारला जातो. जोड्या लावा. ठीक आहे, इथं आपल्याला संविधान सभा जी होती तर संविधान सभेच्या काही प्रमुख समित्या होत्या, काही प्रमुख होत्या, काही दुय्यम होत्या, पण कधी कधी आपल्याला प्रमुख दुय्यम सगळं एकत्रच विचारलं जातं. तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, समितीचं नाव लक्षात ठेवायचंय, संघ राज्य अधिकार समिती. अध्यक्ष कोण होते, जवाहरलाल नेहरू होते. ठीक आहे, संघ राज्य राज्यघटना समिती नेहरूजीच होते. प्रांतिक राज्य घटना समिती वल्लभभाई पटेल होते किंवा याला सरदार वल्लभभाई पटेल समिती म्हटलं जात होतं. याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याच्याबाबत सल्लागार समिती पटेलच होते. मसुदा समिती सगळ्यांना माहित आहे. कामकाज प्रक्रिया राजेंद्र प्रसाद. संस्थानासोबत वाटाघाटी समिती पंडित नेहरू. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. घटना समिती कार्यविषयक समिती मावळणकर. कामकाज क्रम समिती मुंशी. गृह समिती पट्टाभी सीतारामय्या. राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती राजेंद्र प्रसाद. अधिकार पत्रे समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. वित्त आणि कर्मचारी समिती राजेंद्र प्रसाद. तर
टोटल 14 समित्या आहेत. या 14 समित्या आणि त्यांचे अध्यक्ष आपल्याला इथं माहित असायला पाहिजेत. वारंवार या समित्यांवरती पण आयोगाकडून क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपला चॅप्टर येतो मूलभूत हक्क. बघा पुस्तकामध्ये तुम्हाला हे खूप डिटेलमध्ये दिलेले आहेत. इथं आपण क्विक रिव्हिजन ठोकळ्यामधून घेतोय कारण आता सध्या तुमची एक्झाम जवळ आलेली आहे. तर इथं राज्यघटनेच्या कोणत्या प्रकरणामध्ये हे तुम्हाला माहित पाहिजे. इथं पण तुमचा क्वेश्चन बनतो. राज्यघटनेच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये 12 ते 35 हे जे आर्टिकल्स आहेत ना, या आर्टिकल्स मध्ये मूलभूत हक्कासंबंधीच्या तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला प्रकरण माहित पाहिजे, तुम्हाला आर्टिकलचा ग्रुप माहित पाहिजे. मूलभूत हक्क तोंडपाठ करून ठेवा. पहिला आहे समतेचा हक्क, दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क. याच्यामध्ये पुन्हा खूप सारे क्वेश्चन बनतात, ते देखील आपण इथे डिस्कस करूया. त्याच्यानंतर तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क, चौथा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, पाचवा शैक्षणिक सांस्कृतिक हक्क, सहावा घटनात्मक उपाययोजना होण्याचा हक्क. त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं हा संपत्तीचा हक्क जो दिलेला आहे स्पेशली, इथं पण क्वेश्चन बनतात. इथे जर आपण बघितलं तर या हक्काच्या संदर्भामध्ये जे कलम 31 आणि 31B आहे याच्यातल्या तरतुदी महत्वाच्या आहेत. तर लक्षात ठेवा 31 आणि 31B वरती जर क्वेश्चन आला तर संपत्तीच्या हक्काविषयी क्वेश्चन आहे, हे तुम्ही डोक्यात ठेवा. तर इथे बघा हा जो संपत्तीचा हक्क आहे ना, हा संपत्तीचा हक्क डॅश डॅश या घटना दुरुस्तीनुसार वगळला, असे कॉमन क्वेश्चन विचारले जातात. 44व्या घटना दुरुस्ती कधी झाली होती? 1978 रद्द करण्यात आला. मग हा कसला हक्क आहे? कायदेशीर आहे. हेच विचारलं जातं. रिपीट सगळ्यांना म्हणजे माहित असतं पण आपण फक्त परफेक्ट करत नाही. ठीक आहे. स्वातंत्र्याचा हक्क जो आपण बघितला त्याच्या अंतर्गत आपल्याला 6 स्वातंत्र्य येतात, माहित असले पाहिजे. भाषण स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य, संस्था संघटना स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, संपत्ती मिळवणे, संपत्ती बाळगणे, तिची विल्हेवाट लावणे, हे इथं यांचं स्वातंत्र्य. तर हे इथं तुम्हाला दिलेलं आहे. रद्द आहे पण हे भारतात कुठेही राहण्याचं, स्थानिक होण्याचं स्वातंत्र्य, ही स्वातंत्र्य जे आहेत आपल्याला या स्वातंत्र्याच्या हक्काअंतर्गत बहाल केलेली आहेत. याच्यापैकी बघा 6वा वगळलेला आहे, आपण इथं बघितलं. हा फक्त कायदेशीर हक्क राहिलेला आहे 44व्या घटना दुरुस्तीनुसार. त्याच्यामुळे आता इथं जर बघितलं तर स्वातंत्र्याची संख्या किती झालेली आहे? 6 झालेली आहे हा हक्क वगळल्यामुळे. ठीक आहे, ओके क्लिअर. तर खूप सोपं असं कंटेंट आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित रिवाइज करा. त्याच्यानंतर आपला पुढचा टॉपिक येतो मूलभूत कर्तव्ये. तर इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की आपल्या घटनेमध्ये सुरुवातीपासूनच मूलभूत कर्तव्य होती का? तर सुरुवातीपासून मूलभूत कर्तव्य नव्हती. मग कधी समाविष्ट केली? 1976 जी 42वी घटना दुरुस्ती होती, स्वर्णसिंग समितीची शिफारस होती म्हणून इथं नव्याने अंतर्भूत करण्यात आली. याच्यामध्ये 4A आणि कलम 51A भाग 4A भाग लक्षात ठेवा, कलम लक्षात ठेवा. आणि ही जी कर्तव्य आहेत ना, ही कर्तव्य त्यांचं पालन जर नाही केली तर ते म्हणजे काय म्हणू शकतो, न्याययोग्य आणि न्याययोग्य नसलेले किंवा कोर्टाकडून, सुप्रीम कोर्टाकडून, हायकोर्टाकडून अंमलबजावणी होते का वगैरे वगैरे. तर इथे शिक्षेची तरतूद नाही. जसं तुम्ही मूलभूत हक्कासंदर्भाबाबत म्हणू शकता तसं मूलभूत कर्तव्याबाबत अशी कोणतीही तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली नाही. ठीक आहे, ओके क्लिअर. नेक्स्ट आहे मार्गदर्शक तत्वे. घटनेचा जो 4था भाग आहे, या 4थ्या भागामध्ये कलम 36 ते 51, ठीक आहे, आणि 355 असे मिळून 18 मार्गदर्शक तत्वे. हे तोंडपाठ करून ठेवा. भाग 4 आर्टिकल 36, 51, 355 एकूण किती आहेत? एकूण 18 मार्गदर्शक तत्वे आहेत. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचंय. आता इथं तुम्हाला हेतू विचारला जातो की कल्याणकारी राज्याचं जे काही उद्दिष्ट आहे आपल्या भारताच्या संविधानामध्ये कोणत्या आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आर्टिकल 38 आर्टिकल वरती डायरेक्ट 2 किंवा 3 क्वेश्चन तुम्हाला विचारलेच जातात. ओके क्लिअर. तर संविधान असं उद्दिष्ट संविधानामध्ये नमूद करणारा आपला भारत देश पहिला आहे. ओके. मूलभूत हक्क घटनेमध्ये का इन्क्लूड केली, त्याचं उद्दिष्ट काय आहे, मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट काय आहे, मूलभूत कर्तव्यांचं काय उद्दिष्ट आहे, हे सगळं आपल्याला इथं क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे, ओके क्लिअर. नेक्स्ट बघा, आता घटनाकारांच्या शासनाकडून उदात्त अपेक्षा होत्या. जी काही आपली घटना बनवणारे घटनाकार होते त्यांच्या खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मग हे जे मार्गदर्शक तत्व आहेत या तत्वांचं स्वरूप कायदेशीर आहे का? नाही. तर उदात्त आणि नैसर्गिक असं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं तुम्हाला विचारलं जातं की मार्गदर्शक तत्वांचं स्वरूप कसं आहे.
ही तत्व नकारात्मक आहेत का सकारात्मक? सकारात्मक आहेत. राज्यांनी काय करावं हे इथं सांगितलं जातं, काय केलं पाहिजे ना काय केलं पाहिजे. ठीक आहे, ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला पात्रता वयावरती एखादं सेंटेन्स असू शकतं. राष्ट्रपती 35 वर्ष पूर्ण, उपराष्ट्रपती 35, राज्यपाल 35. ठीक आहे, हा ग्रुप तुम्ही वेगळा करा. राज्यसभा उपसभापती, राज्यसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांची 30 वर्ष पूर्ण पाहिजे. ठीक आहे. लोकसभा सदस्य, लोकसभा अध्यक्ष, विधानसभा सदस्य 25 वर्ष, पंतप्रधान 25 वर्ष पूर्ण, घटक राज्यांचे मुख्यमंत्री 25 वर्ष पूर्ण. ठीक आहे. तर हा जो कॉलम आहे हा कॉलम तुम्हाला व्यवस्थित इथं करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर येतात महत्वाच्या घटना दुरुस्त्या. आता इथं ज्या महत्वाच्या आहेत त्याच आपण घेत आहोत. याच्यामध्ये पहिली घटना दुरुस्ती येते 26वी घटना दुरुस्ती 1971. काय झालं या 26व्या घटना दुरुस्तीनुसार? इथं संस्थानिकांचे तनखे बंद केले, विशेषाधिकार रद्द केले. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, क्वेश्चन विचारले जातात त्याच्यावरती पण. पुढची महत्वाची घटना दुरुस्ती आहे 36वी घटना दुरुस्ती. बघा, घटना दुरुस्ती कधी झाली हे सुद्धा आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. ठीक आहे. तर ही झालेली आहे 1975 काय झालं इथं बघा, सिक्कीम हे भारताचं 22वं घटक राज्य बनलं. ठीक आहे, हे माहित पाहिजे आपल्याला. चोग्याल घराण्याची सत्ता संपुष्टात आली. त्याच्यानंतर 42वी घटना दुरुस्ती ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो 1976. इथं काय झालं, घटनेचा जो सरनामा आहे ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो, उद्देश पत्रिका म्हणतो, इथं समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे शब्द समाविष्ट केले. लोकसभेचा विधानसभेचा कार्यकाल 5 वरून 6 केला. तुम्हाला उलट दिलं जातं, 6 वरून 5 केला. मूलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यात आला. 3 क्वेश्चन बनले इथं. केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक कोणत्या घटना दुरुस्तीने ठरवण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती 1976. ठीक आहे, ओके. आर्टिकल या शब्दाला अनुच्छेद हा सुयोग्य शब्द वापरलाय हे तुम्ही लक्षात ठेवा. तथापि प्रचलित शब्द कलम हा आहे. बरोबर. नेक्स्ट बघा 44वी घटना दुरुस्ती. आता 42वी घटना दुरुस्ती खूप मोठे आपलं जे पुस्तक आहे पॉलिटीचं त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल, जे राज्यसेवेसाठी पण उपयोगी आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978. इथं काय झालं बघा, जो 42व्या घटना दुरुस्तीमध्ये कार्यकाळ होता त्यांचा 6 वर्षाचा, तर त्याची मुदत पुन्हा 5 वर्ष करण्यात आली. संपत्तीचा हक्क वगळण्यात आला. 44वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. नेक्स्ट आहे 52वी घटना दुरुस्ती अधिनियम 1985. पक्षांतराच्या पद्धतीवरती निर्बंध घालण्यात आले. घटनेच्या 101 पोट कलम 3, 102, 2, 193 आणि 191 इथं सुधारणा करण्यात आली. याच्यावरती कधी क्वेश्चन विचारलेला नाही पण विचारला जाऊ शकतो. आणि 52व्या घटना दुरुस्तीनं घटनेला 10वं परिशिष्ट जोडण्यात आलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे 53वी घटना दुरुस्ती अधिनियम 1986. ओके. इथे काय झालं बघा, मिझोरमला खास राज्याचा दर्जा दिला. मिझोरम भारतातलं 23वं राज्य बनलं. इथे तर खूप सोपं वाटतं, एक्झाम मध्ये 22वं राज्य 23वं राज्य हे थोडंसं कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं. 54वी घटना दुरुस्ती आहे 1986ची. इथं SC न्यायालयातील आणि HC न्यायालयातील न्यायाधीशांचं वेतन वाढवलं. विचारलं जात नाही पण ऑप्शन मध्ये असेल तर माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे 55वी घटना दुरुस्ती अधिनियम 1986. अरुणाचल प्रदेश भारतातलं कितवं राज्य बनलं? 24वं राज्य बनलं. ठीक आहे, ओके. 56वी घटना दुरुस्ती 1987. गोव्याला भारतातील 25वं राज्य म्हणून मान्यता देण्यात आली. गोव्याच्या विधानसभेची कमीत कमी सदस्य संख्या 30 इतकी निश्चित करण्यात आली. ठीक आहे. विधानसभा संख्या जी आहे ना ती प्रत्येक स्टेटची आपल्याला माहित असली पाहिजे. हे सगळे चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये आणि ठोकळ्यामध्ये मिळून जातील. त्याच्यानंतर आहे 61वी घटना दुरुस्ती अधिनियम 1989. आता इथं काय झालं बघा, इथं याच्यावरती क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. मतदाराचं पात्रता वय 21 वरून 18 पर्यंत खाली आणण्यात आलं आणि घटना दुरुस्ती कधीपासून अंमलात आली? 1989, 28 मार्च. ठीक आहे. 65वी घटना दुरुस्ती अधिनियम 1990. अनुसूचित जाती जमातींसाठी खास दर्जा असलेल्या आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात आला. IMP इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.
या आयोगाला अनुसूचित जाती जमातींसाठीचा राष्ट्रीय आयोग असं नामाभिधान पण देण्यात आलं. 69वी घटना दुरुस्ती अधिनियम 1991 दिल्ली संघराज्य प्रदेशासाठी 70 सदस्यांच्या विधानसभेची 7 सदस्यीय मंत्रिमंडळाची रचना करण्यात आली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 71वी घटना दुरुस्ती, पाठीमाग परिशिष्टाबद्दल मी सांगितलं होतं, कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषांचा समावेश केला, त्याच्यामुळं 18 इतक्यापर्यंत संख्या वाढते. ठीक आहे, लक्षात ठेवा. 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्थानिक स्वराज्य संस्थांना इथं काय झालं, अधिकार, अनुसूचित जाती जमाती, स्त्रियांना पुरेसं प्रतिनिधित्व, दर 5 वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंधनकारक अशा तरतुदी या घटना दुरुस्तीने करण्यात आल्या. आणि या घटना दुरुस्ती अन्वये घटनेमध्ये काय झालं, 9व्या भागाचा आणि 11व्या परिशिष्टाचा समावेश केला. पाठीमागे आपण बघितलेला आहे. 73वी घटना दुरुस्ती अधिनियम कधी, 22 डिसेंबर 1992. प्रत्यक्षात 93 ला राजपत्राद्वारे अधिसूचित हे डेट विचारले जातात. आणि अंमलात कधी आली, 1993 पासून. ह्या सगळ्या तारखा तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. 74वी, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती महत्वपूर्ण आहे. इथं 3 प्रकारच्या नगरपालिकांची स्थापना केली. नगरपालिकावर अनुसूचित जाती जमाती, स्त्रियांना प्रतिनिधित्व तरतुदी करण्यात आल्या. घटनेला कोणता भाग जोडला, 9A भाग जोडला, 12वं परिशिष्ट जोडलं, हेही लक्षात ठेवा. 76वी घटना दुरुस्ती 1994 तमिळनाडू शासनाला शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील राखीव जागांसाठी 69% संमती. याच्यावरून खूप सारे विवाद पण आहेत, आपल्याला माहिती आहे. 77वी घटना दुरुस्ती 95 ला झालीये. इथं अनुसूचित जाती जमातीच्या नोकरदारांसाठी शासकीय नोकऱ्यामध्ये पदोन्नतीसाठी राखीव जागा ठेवण्याची तरतूद आहे. विचारत नाही, पण ऑप्शन मध्ये आलं तर माहित असायला पाहिजे. ठीक आहे. 79वी घटना दुरुस्ती आहे. मागासवर्गीयांसाठी ज्या राखीव जागा आहेत ना, त्याच्या तरतुदीला 10 वर्षाची मुदतवाढ देणे. करू नका, विचारत नाहीत हे पण. पुढची घटना दुरुस्ती आहे आपली 86वी घटना दुरुस्ती. इथं बघा 50% राखीव जागा शासकीय सेवेमध्ये. बालाजी प्रकरण, आता हे बालाजी प्रकरण आयोगाने कधी विचारलं नाही, पण विचारलं जाऊ शकतं. 83वी घटना दुरुस्ती अधिनियम 2000 चा आहे. इथं घटनेच्या 243 मध्ये सुधारणा केलेली आहे. पंचायत राज संस्थेमध्ये अनुसूचित जातीच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागा ठेवण्यासंबंधी कलम 243D मध्ये असलेल्या तरतुदी अरुणाचल प्रदेशला लागू असणार नाहीत अशी तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. 84वी घटना दुरुस्ती आहे. इथं बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला लोकसभा विधानसभा जागांच्या संख्येमध्ये बदल न करणं, जनगणना 91च्या आधारे मतदारसंघाची पुनर्रचना करणं, तर हे अधूनमधून विचारलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्ही हेही लक्षात ठेवा. 85वी घटना दुरुस्ती 2001. इथं काय झालं बघा, अनुसूचित जाती जमाती कर्मचारी पदोन्नती करू नका, स्किप करून टाका, याच्यावरती क्वेश्चन विचारला जात नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. पुढची घटना दुरुस्ती आहे 86वी घटना दुरुस्ती. ही महत्वाची आहे. 2002 वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. मोफत आणि सक्तीचं शिक्षण 6 ते 14 वर्ष मूलभूत हक्क ठरला. राज्याची जबाबदारी आर्टिकल 21A नवं आर्टिकल समाविष्ट करण्यात आलं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. 88वी घटना दुरुस्ती 2003. काय झालं, 268A नवं कलम समाविष्ट केलं. सेवा कराबाबत तरतूद इम्पॉर्टंट आहे. शासनाकडून लावल्या जाण्याची तरतूद, राज्यांनी गोळा करायची कराच्या रकमेचं केंद्राने राज्यामध्ये वाटप. ठीक आहे. 89वी घटना दुरुस्ती. इथं अनुसूचित जातींसाठी 1 आणि जमातींसाठी 1 असा स्वतंत्र राष्ट्रीय आयोग. वारंवार क्वेश्चन विचारलेत. 91वी घटना दुरुस्ती. काय झालं बघा, इथं आर्टिकल 75 आणि 164 दुरुस्त्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. इथं लोकसंख्येच्या सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही, किंवा राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यासही, याच्यावरती क्वेश्चन विचारलाय, राज्य विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15%हून अधिक असणार नाही. हे 15%चा मुद्दा आयोगाने पूर्वी पण तुम्हाला विचारलेला आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पुढची घटना दुरुस्ती आहे आपली 92वी घटना दुरुस्ती. 92वी घटना दुरुस्ती कशाबद्दल आहे, आपल्या परिशिष्टाबद्दल आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी. ठीक आहे, ओके. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये
8व्या परिशिष्टातील अधिकृत भारतीय भाषांची संख्या 22 झाली, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 93वी घटना दुरुस्ती 2005 अनुसूचित जाती जमाती मागासवर्ग विनाअनुदानित खाजगी शिक्षण संस्थांसह शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासंबंधी कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध असणार नाही, अशी तरतूद करण्यात आली. थोडक्यात इथं तुम्हाला ही जी 93वी घटना दुरुस्ती आहे ना, तर याच्याबद्दल क्वेश्चन अनुसूचित जाती जमाती बद्दल आहे म्हणून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर.